जय हिंद मित्रांनो, एक्झाम जागरवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, या आधीच्या सत्रामध्ये तुमच्यासाठीचा प्रश्न होता, कोणत्या संस्थेने आशियातील सर्वात मोठी शेलो वेव्ह बेसिन संशोधन सुविधा सुरू केली? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 म्हणजेच IIT मद्रास या संस्थेने आशियातील सर्वात मोठी शेलो वेव्ह बेसिन संशोधन सुविधा सुरू केली. बरं, या सुविधेची निर्मिती कोणी केली असं जर विचारलं तर याची निर्मिती राष्ट्रीय बंदरे, जलमार्ग आणि किनारी तंत्रज्ञान केंद्राद्वारे करण्यात आली. मित्रांनो, आजच्या सत्राचा पहिला प्रश्न पाहण्याआधी व्हिडिओला नक्की लाईक करा व हा व्हिडिओ आपल्या मित्रांसोबत सुद्धा शेअर करा, जेणेकरून येणाऱ्या एक्झाममध्ये त्यांना सुद्धा याचा फायदा होईल. बघा, पहिला प्रश्न काय आहे? प्रतिष्ठित ट्रॅक अँड फील्ड मासिकाद्वारे 2024 साठी जगातील सर्वोत्तम पुरुष भालाफेकपटू म्हणून कोणाला सन्मानित करण्यात आलं? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 म्हणजेच भारताच्या गोल्डन बॉय नीरज चोप्रा यांना ट्रॅक अँड फील्ड मासिकाद्वारे सन्मानित करण्यात आलं. हे जे ट्रॅक अँड फील्ड मासिक आहे हे अमेरिकेतील एक मासिक असून या मासिकाने आता 2024च्या कामगिरीवरून जगातील सर्वोत्तम भालाफेकपटूंची एक यादी प्रकाशित केली आहे. यात पहिल्या क्रमांकावर आपले नीरज चोप्रा आहेत, तर दुसऱ्या क्रमांकावर ग्रॅनेडा या देशाचे अँडरसन पीटर्स आहेत. बरं मित्रांनो, 2024च्या पॅरिस ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक पटकावणारे पाकिस्तानी भालाफेकपटू यात कितव्या स्थानावर आहेत? तर यामध्ये त्यांना 5व्या स्थानावर ठेवण्यात आला आहे. आपल्या गोल्डन बॉय विषयी सांगायचं झालं तर नीरज चोप्रा यांनी 2024 मध्ये एकूण 6 स्पर्धांमध्ये भाग घेतला होता. त्यापैकी 2 स्पर्धांमध्ये विजेतेपद तर उरलेल्या 4 स्पर्धांमध्ये त्यांनी उपविजेतेपद पटकावलं आहे. याच त्यांच्या सर्वोत्तम कामगिरीमुळे ते जगातील सर्वोत्तम पुरुष भालाफेकपटू ठरले आहेत. तसेच त्यांना 2018 साली अर्जुन पुरस्कार, 2021 साली खेलरत्न पुरस्कार तर 2022 मध्ये त्यांना पद्मश्री या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं. नेक्स्ट क्वेश्चन, जागतिक हिंदी दिनानिमित्त कोणत्या देशाने हिंदीमध्ये पहिला सर्टिफिकेट अभ्यासक्रम सुरू केला? तर आता जागतिक हिंदी दिनाचं औचित्य साधून श्रीलंका या देशाने पहिल्यांदाच हिंदीमध्ये सर्टिफिकेट अभ्यासक्रम सुरू केला आहे. बरं, श्रीलंकेमधील कोणत्या विद्यापीठाने हा अभ्यासक्रम सुरू केला? तर हा अभ्यासक्रम श्रीलंका मुक्त विद्यापीठाद्वारे स्वामी विवेकानंद सांस्कृतिक केंद्राच्या सहकार्याने सुरू करण्यात आला. बरं, या अभ्यासक्रमाचं उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आलं? तर श्रीलंकेतील भारताचे उच्चायुक्त संतोष झा आणि श्रीलंकेच्या शिक्षण आणि उच्च शिक्षण उपमंत्री डॉक्टर मधुरा सेनेवरत्ने यांच्या हस्ते या अभ्यासक्रमाचं उद्घाटन करण्यात आलं. मित्रांनो, याआधी आपण पाहिलेलंच आहे की जागतिक हिंदी दिन दरवर्षी 10 जानेवारी रोजी साजरा केला जातो व यावेळी या दिवसाची थीम काय होती? तर ग्लोबल व्हॉइस ऑफ युनिटी अँड कल्चरल प्राईड्स अशी यावेळी या दिनाची थीम होती. नेक्स्ट क्वेश्चन पहा, यंदा किती व्यक्ती आणि संस्थांना प्रवासी भारतीय सन्मान या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले? तर यंदा एकूण 27 व्यक्ती आणि संस्थांना हा प्रवासी भारतीय सन्मान मिळालेला आहे. यात काही विजेत्यांची नावे सांगायची झाली तर ट्रिनिदाद टोबॅगोच्या अध्यक्षा क्रिस्टिन कार्ला कंगालू यांना सार्वजनिक श्रेणीत हा पुरस्कार देण्यात आला. युकेच्या बी उषा कुमारी पराशर यांना राजकारण क्षेत्रात तर अमेरिकेच्या डॉक्टर शर्मिला फोर्ट यांना सामुदायिक सेवेच्या क्षेत्रात या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. बरं मित्रांनो, तुम्हाला माहित आहे का, या प्रवासी भारतीय पुरस्कारांसाठी व्यक्ती आणि संस्थांची निवड करण्यासाठी एक समिती असते आणि त्या समितीचे अध्यक्ष कोण असतात? तर त्या निवड समितीचे अध्यक्ष हे भारताचे उपराष्ट्रपती असतात आणि त्या समितीचे उपाध्यक्ष म्हणून परराष्ट्र मंत्री कार्य करतात. हा पॉइंट लक्षात ठेवा, एक्झाममध्ये याच्यावर सुद्धा आता प्रश्न विचारला जाऊ शकतो. बरं, यंदा या पुरस्काराचं वितरण कोणाच्या हस्ते करण्यात आलं? तर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते या पुरस्काराचं वितरण करण्यात आलं. प्रवासी भारतीय कार्यक्रमाविषयी हे पॉइंट सुद्धा लक्षात ठेवा. या कार्यक्रमाची 18वी आवृत्ती होती. याचं आयोजन 8 ते 10 जानेवारी रोजी ओडिशाची राजधानी भुवनेश्वर येथे करण्यात आलं व यावेळी या कार्यक्रमाची थीम विकसित भारतात अनिवासी भारतीयांचे योगदान अशी होती. आता हा प्रश्न पहा, थर्ड आय आशियाई चित्रपट महोत्सवात एशियन सिनेमा कल्चर अवॉर्डने कोणाला सन्मानित करण्यात आले? तर या थर्ड आय आशियाई चित्रपट महोत्सवात एशियन सिनेमा कल्चर या पुरस्काराने जावेद अख्तर यांना सन्मानित करण्यात आले. जावेद अख्तर हे एक प्रसिद्ध गीतकार आणि पटकथा लेखक आहेत. याबरोबरच या महोत्सवात पत्रकार रफिक बगदादी यांना सत्यजित रे स्मृती पुरस्कार देण्यात आला. मित्रांनो, हा जो थर्ड आय आशियाई चित्रपट महोत्सव आहे हा 10 जानेवारी पासून सुरू झाला असून 16 जानेवारी पर्यंत हा महोत्सव चालणार आहे व ही या महोत्सवाची 21वी आवृत्ती आहे. नेक्स्ट क्वेश्चन, दक्षिण भारतातील पहिली संसर्गजन्य रोग संशोधन प्रयोगशाळा कोणत्या राज्यात स्थापन करण्यात येणार आहे?
मित्रांनो, आता दक्षिण भारतातील पहिली संसर्गजन्य रोग संशोधन प्रयोगशाळा ही कर्नाटक या राज्यामध्ये स्थापन करण्यात येणार आहे. कर्नाटकमध्ये कुठे? तर कर्नाटकमधील बेंगलोर वैद्यकीय महाविद्यालय आणि संशोधन संस्था म्हणजेच BMCRI येथे ICMR द्वारे या प्रयोगशाळेची स्थापना करण्यात येणार आहे. मित्रांनो, याआधी सुद्धा काही प्रथमच घटना घडल्या आहेत, त्या सुद्धा आपण एकदा पाहून घेऊया. तर पहा, भारतातील पहिले AI आधारित कॅम्पस हे कोणत्या राज्यात स्थापन करण्यात येणार आहे? तर असं कॅम्पस हे उत्तर प्रदेश या राज्यामध्ये स्थापन करण्यात येणार आहे. आणि आता भारतातील पहिली किनारपट्टी आणि वेडर पक्षी गणना कोणत्या राज्यात करण्यात आली? तर गुजरात या राज्यात अशी गणना करण्यात आली. आणि मित्रांनो, भारतातील पहिले स्पोर्ट्स मॅनेजमेंट मोबाईल ॲप हे आंध्र प्रदेश या राज्यानं सुरू केलं. तर भारतातील पहिला समुद्रावरील काचेचा पूल हा तामिळनाडू या राज्यामध्ये स्थापन करण्यात आला. पुढील प्रश्न, आता नुकतेच माझगाव डॉक शिपबिल्डर्सने INS वाक्षीर ही पाणबुडी भारतीय नौदलाला सुपूर्द केली. तर या पाणबुडीची निर्मिती कोणत्या प्रोजेक्ट अंतर्गत करण्यात आली? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, म्हणजेच या पाणबुडीची निर्मिती प्रोजेक्ट 75 अंतर्गत करण्यात आली. या प्रोजेक्ट 75 अंतर्गत एकूण 6 पाणबुड्या निर्माण करण्यात आल्या असून INS वाक्षीर ही यामधील शेवटची 6वी पाणबुडी आहे. व या पाणबुडीला हे जे वाक्षीर नाव आहे, हे नाव हिंदी महासागरात आढळणाऱ्या एका सँडफिशच्या नावावरून ठेवण्यात आलं. आपल्याला एक्झाममध्ये असं विचारलं जाऊ शकतं की INS वाक्षीरची निर्मिती कोणी केली? तर याची निर्मिती मुंबईमध्ये असलेल्या माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेडनं केली आहे. मित्रांनो, या प्रोजेक्ट अंतर्गत निर्माण करण्यात आलेल्या इतर पाणबुड्यांची नावे सुद्धा नोट करून घ्या. यामध्ये पहिली पाणबुडी INS कलवरी असून ही डिसेंबर 2017 मध्ये कार्यान्वित करण्यात आली. तर दुसरी पाणबुडी INS खांदेरी सप्टेंबर 2019 मध्ये, तिसरी पाणबुडी INS करंज मार्च 2021, चौथी INS वेला नोव्हेंबर 2021, तर पाचवी पाणबुडी INS वागीर ही जानेवारी 2023 मध्ये कार्यान्वित करण्यात आली. नेक्स्ट क्वेश्चन, 28व्या राष्ट्रीय युवा महोत्सवाचं आयोजन कोठे करण्यात आले? तर या 28व्या राष्ट्रीय युवा महोत्सवाचं आयोजन दिल्ली येथे आयोजित करण्यात आलं होतं व हा महोत्सव 11 आणि 12 जानेवारी असा 2 दिवस चाललेला आहे. बरं, या राष्ट्रीय युवा महोत्सवाचं आयोजन कोणाद्वारे करण्यात येतं? तर भारत सरकारच्या युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाद्वारे या महोत्सवाचं आयोजन करण्यात येतं. बरं मित्रांनो, दरवर्षी राष्ट्रीय युवा दिन कधी साजरा केला जातो? तर दरवर्षी भारतामध्ये राष्ट्रीय युवा दिन हा स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीदिनी म्हणजे 12 जानेवारीला साजरा केला जातो. यावेळी या दिवसाची थीम काय आहे? तर युथ फॉर अ सस्टेनेबल फ्युचर शेपिंग द नेशन विथ रेझिलियन्स अँड रिस्पॉन्सिबिलिटी अशी यावेळी या दिनाची थीम आहे. आता हा प्रश्न पहा, PP जयचंद्रन यांचे नुकतेच वयाच्या 80व्या वर्षी निधन झाले. तर ते कोण होते? मित्रांनो, हे जे PP जयचंद्रन आहेत हे एक प्रसिद्ध मल्याळम गायक होते. हे सुद्धा लक्षात ठेवा, ते कोणत्या भाषेतील गायक होते? तर ते मल्याळम या भाषेतील गायक होते. त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत सुमारे 16,000 गाणी गायली आहेत. मल्याळम भाषेबरोबरच तमिळ, तेलुगू, कन्नड आणि हिंदी या भाषेत सुद्धा त्यांनी गायन गायले असून त्यांना केरळ सरकारकडून 5 केरळ राज्य चित्रपट पुरस्कार, तर तामिळनाडू या राज्याकडून 4 तमिळनाडू राज्य चित्रपट पुरस्कार मिळालेले आहेत. आजच्या सत्रामधील शेवटचा प्रश्न पहा, आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच AI ॲक्शन समिटचं आयोजन कोठे करण्यात येणार आहे? तर ही जी AI ॲक्शन समिट आहे याचं आयोजन फ्रान्स या देशामध्ये करण्यात येणार असून ही समिट 10 ते 11 फेब्रुवारी दरम्यान पार पडेल. आजच्या सत्रामधील तुमच्यासाठीचा प्रश्न पहा, केंद्रीय राखीव पोलीस दलाचे नवीन महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? आता या प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न करा. उत्तर चुकलं तरी काय हरकत नाही, कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहित होतं त्यावेळेस हा प्रश्न तुमच्या दीर्घकाळापर्यंत लक्षात राहतो. तर आता पुढच्या सत्रामध्ये पुन्हा भेटूया. धन्यवाद.